इतर या तरुण पिढीने काही बोध घेतला पाहिजे आणि हा बोध जर तुम्ही घेतला तर बाबांचं जे एक स्वप्न होतं की जोपर्यंत हा मार्ग आहे परमात्मा एक सेवक तोपर्यंत या मार्गाचं नाव डुबणार. एकदा तुटली नाव तुटली. बरेच लोक सांगतात की बाबा सांगून गेले की या मार्गात खूप सेवक येतील पण बोटावर बोलण्यासारखी सेवक राहतील. बरोबर आहे का? खरं आहेत म्हणतात. मी माझ्या मनातलं काही नाही सांगतो. मी जे बोलतो तेच मी तुम्हाला विचारणार आहे. खरं आहे की बोलतोय. का बोललेत ते असे का बोललेत? कोणी विचार केलाय? ना मंडळांनी केला नाही. ही जी 13 आणि 16 तुकडे झाले आहेत या लोकांनी विचार केला. का नाही केला विचार? माझे बाबा का म्हणाले की सेवक खूप येतील बोटावर बोलण्यासारखे राहतील. मग काय या मार्गाची तुम्ही सोडून देणार? सोडणार का मार्ग? आज तुमचा परिवार सुखी आहे. उद्या तुमची पुढची पिढी ती पुढी तुमची सुखी झाली पाहिजे. ती पुढी सुखी झाली तर त्याचा पुढची पिढी ती सुखी झाली पाहिजे. आणि हे फक्त याच मार्गामध्ये सिद्ध होऊ शकते. बाकी कुठल्याही मार्गामध्ये होऊ शकत नाही. ही माझ्या बाबांची ग्वाही आहे. बाबांनी सांगितलं. आज तुम्हाला माहित आहे बाबांचं नाव घेतलं तर माझं दुःख दूर होतं. आता त्या दमाय साहेबांनी त्या ताईंवर इथे बसल्या होत्या 3 फुका मारला म्हणे परमेश्वर पाव. हो परमेश्वर आहे पण त्याला मानणारा वर्ग हा फार कमी आहे. आम्ही आपसात भांडतो. मी मेहरांना शिव्या देतो, मेहर मला शिव्या देतात. मी त्या बडबाईकला शिव्या देतो, बडबाईक मला शिव्या देतो. अशाने मार्ग चालेल का? चालेल का? मतभेद होतील, 100% मतभेद होतील, पण मनभेद करू. मनभेद या मार्गाची कैची आहे. कैची नका करू मनभेद. ना संसारात करो ना मार्गाच्या सेवकांबरोबर. का करतो आपण? कोणासाठी करतो? माझ्यासमोर आत्ताच काही लोकांनी आमची गुणगान लावले. बंधूंनो मी एवढा मोठा माणूस, एवढा मोठा समजू नका. कारण एवढं मोठं केलं मी वर चढलो तर कधी खाली पडेल आणि माझं कंबरड मोडेल. तर तसं काही करू नका. मी साधा सेवक तुमचा मान त्यागी बाबा देऊन. आणि म्हणून सेवक बंधूंनो आम्ही एका बाबाला म्हणतो ना. बाबांनी तत्व शब्द नियम जे दिलेले आहेत 4 तत्व 3 शब्द 5 नियम आम्ही त्यांना मानतो. त्याच्याशिवाय तुम्हा सेवकांना एक कमी जास्त तरी दिलंय का? 4 तत्वाच्या ऐवजी 5 तत्व दिली आहेत का? कुणाला 3 तत्व दिली आहेत का? शब्द 5 दिलेले आहेत का? नियम 5 दिले ती त्यातली तुम्ही खुदाला 7 दिली आहेत का?
नाही ना? मग जर आम्हाला त्यांनी हे दिलं नाही आहे, जेवढे दिले आहेत ते सगळ्यांना दिलेलं आहे. कोणाला कमी जास्त दिलं आहे का तुमच्यातलं? आहे का असं एखादी? कोणतरी आवाज आला इथं, काय विचारायचे? इथं कुठं तरी आवाज आला. नाही म्हणतात. बाबांनी सर्वांना दिलेलं आहे, सर्वांना एकच दिलेलं आहे. मग आम्ही का बघतो असं? बाबांनी जातीवाद नाही सांगितलं, आम्ही जातीवाद करतो, अजूनही करतो, आजही करतो. मी बघितलं. का करतो आम्ही का करतो? कशाला करतो? अरे बाबांनी मंडळ स्थापन केलं आहे, ते कुणासाठी केलंय? तुमच्यासाठी केलंय, शोकांसाठी स्थापन केलेलं आहे. बाबांनी स्वतःसाठी काही केलेलं नाहीये. बाबांना काळजी होती की आज माझे जर सगळे सेवक एक झाले तर बाबांनी जो मार्ग निर्माण केला, बाबांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली, तो परमेश्वर माझा हा एकच आहे. पण आज काय करतो? म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मंडळाशी जुळा. आता त्याचा पुढचा प्रश्न येतील काही लोकांचा. मला माहिती आहे सगळ्यांचे प्रश्न. आम्ही मंडळाशी का जुळा? मंडळातले जे डायरेक्टर्स आहेत किंवा जे जुने लोक आहेत ते आम्हाला शिव्या देतात. मंडळाचे लोक आम्हाला येऊ देत नाही, म्हणून आम्ही जाणार. आज मला एक हे सांगा, तुम्ही सगळे लोक, सगळ्या याच्यातले 26 जानेवारीचा जो प्रोग्राम आश्रमात होतो त्या प्रोग्रामला जाता की नाही? की तिथे विचार करताय की हा मंडळाचाच आश्रम आहे म्हणून आम्ही जात नाही? करता का हो? नाही करत. मग तिथे कशाला जात आहे? तुम्हाला वाटतंय की हा आश्रम माझा बाबा? प्रत्येकाला वाटतं ना, प्रत्येकाला की नाही वाटत? म्हणून जाताय ना तुम्ही. तर बाबाचं आश्रम आहे, बाबाचं मंडळ आहे, बाबांनी एवढे मोठे कार्य केले, ते एक, सगळं एक. मग आम्ही अनेक का अनेक? आम्हाला अहंकार आलेला म्हणून आम्ही अनेक का? आणि म्हणून मी या सगळ्या मार्गदर्शकांना आणि समोर बसलेले माझे सेवक बंधू भगिनींना सांगतो, बाबा एक, बाबाचे तत्व एक, बाबाचे शब्द एक, बाबाचे नियम एक, बाबांनी घडवलेला परमेश्वर एक. मग आम्ही सगळे एक व्हायचे की नाही? हो, व्हायला पाहिजे की नाही? बंधू आणि भगिनींनो, शेवकात एक वाचला. बाबांनी जे कार्य केले, जे संस्था केली, त्यांच्याशी सगळे जुळा. खरंच आम्ही बाबांचा आदर करतो हे आपल्याला समजेल. जर ते मानत नसू तर आम्ही बाबांचा खरंच आदर करतो का, याचा विचार आम्हा सर्वांना करायचा आहे. दुसरा विषय हा झाला एकता, इथेच थांबवतो. दुसरा विषय होता की